तर आपण आलो आहोत विदर्भाच्या वठणीच्या जंगलात. हे जंगल खूप घनदाट आहे आणि याच्या जगासाठी तुम्हाला खूप मेहनत करावी लागेल. इथं तुम्हाला नाही पाणी भेटणार, धुमन धुवाले सुद्धा इथे पाणी भेटणार नाही तुम्हाला. हे पहा, बघू शकता तुम्ही नुसत्या रानगोवरे आहे हे. आता आपण काहीतरी आपल्याला जगासाठी आपण काहीतरी पाहू आता. तर या माझ्यासोबत. ह्या रानबाबरीचा ढीग दिसत आहे तुम्हाला, पण हे खायची काही गलती करू नका तुम्ही, कारण हे जर खाल्लं तर तोंडाला नुसतं चिकट पाणी येईल आणि तुमचा जीव पाणी पाणी मागेल. तर याचं काय पाहिजे. आता तुम्हाला एक तळं आपल्याला दिसत आहे, तर या माझ्या मागं पाणी. मला वाटत नाही हे पाणी पिण्यालायक आहे म्हणून, कारण येतं सर्व निड दिसत आहे. तरी या आपण खाली उतरून पाहू. हे पाणी काही पिण्यालायक नाही आहे. हे सर्व म्हशी गाई बसू रानडुकरं बसू हे पाणी सर्व खराब झालं. हे पाणी काही पिण्यालायक नाही. तर आपल्याला आता खूप तहान लागली, आपण काहीतरी आता प्रयत्न करू आणि कुठंतरी जाऊ. तर या माझ्या मागं एक जंगल खूप घनदाट आहे. याच्यात आम्ही जर दवडले तर कोणालाच कधी सापडणार नाही. या जंगल आहे, घनदाट जंगल आहे. तर आपण इथून काहीतरी बाहेर पडायचा प्रयत्न करू. तर या माझ्या मागे आपण कच्चा रस्ता वगैरे सापडते का पाहू आणि इथून बाहेर निघू. कारण हे खूप घनदाट जंगल आहे. तर कोणते प्राणी कसे येईल आणि तुमच्या मागं लागून थोडीशी काळजी दिसतात. आपण थांबू. मला वाटते करंजीचं झाड, याची सावली मस्त असते, थंडीगार, हिरवे पानं आहे. तर यासमोर बसल्यानं काही जमणार नाही आपल्याला. आता बरा लागते, कारण वाघाबिग याची वेळ झाली आता. मित्रांनो, ते बघा आपल्याला त्याचा कच्चा रस्ता दिसतो. ते जाणार आहे मागं, कच्चा रस्ता दिसतो. त्या कच्च्या रस्त्यानं बाहेर निघण्याचा प्रयत्न करू. या माझ्या मागे आपल्याला कच्चा रस्ता सापडला. येथून गाड्या घोड्या जाणे करते लागते. तर या, अरे वा, आपल्याला सडक पण सापडली. आता आपण घरी जाणार आपल्या. या माग हे आपल्याला सडक सापडली. आता ह्या रस्त्यानं, या सडकानं कोणीतरी येणं जाणं करत नसतं. तर आपण आता आपल्या घरी जाणार नक्की. काहीतरी भेटन असं आपण याची वाट पाहू. आता काहीतरी आपल्या भेटणारच आहे. हे भाऊ, तुम्हाला ते एक गाडी दिसते का? ते गाडी तर कोण्या नाही कोण्या तरी गावले जाणारच असं. तर आपण आता त्या गाडीपाशी जाऊ आणि त्या गाडीवाल्याची वाट पाहू. गाडीवाल्याची वाट पाहते आणि मी येथून आता आपल्या नक्की घरी पोहोचणार. कारण गाडी आहे, रस्ता आहे, तर मी नक्की घरी पोहोचणार. तिथे एक माणूस पण दिसते तुम्हाला, तो माणूस आहे. त्या भाऊला आपण विचारून पाहू गाडी कोणाची आहे, काय आहे म्हणून. आणि जाऊ आता आपण आपल्या घरी. वठणीच्या घनदाट जंगलामध्ये आपण फिरू. हे विदर्भाचं वठणीचं जंगल आहे. तर नक्की आपण आता येथून घरी जाणार.